सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इंडिजी न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या आहेत. काय असाव्या बरं बातम्या? आज विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या आहेत. काय बरं बातम्या असाव्यात? काय अंदाज करा. ज्या महानगरपालिका प्रशासनाच्या शंड कारभाराबद्दल आपण सतत लाईव्हवर, मीडियावर आणि आपल्या चॅनेलच्या प्लॅटफॉर्मवर बोलत असतो की ठाणे महानगरपालिका एक शंड महानगरपालिका आहे, ज्याच्यामध्ये आयुक्त स्वतः काम करत नाहीत, फक्त टेबलावरून आदेश करतो, होय करतो, होय करतो असं करून महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती न्याय, 9 प्रभाग सहाय्यक आयुक्त आणि त्यांचे अधीनस्थ कर्मचारी आणि इतर 3 सहाय्यक आयुक्त जे महापालिका प्रशासनाच्या मुख्य भवनमध्ये काम करत आहेत. तर मी सातत्याने वारंवार महानगरपालिकेच्या या शंड कारभाराबद्दल आरोप करतोय, प्रत्यारोप करतोय की ठाणे महानगरपालिकेत प्रतिनियुक्त राहिलेले सहाय्यक आयुक्त एकही काम करत नाहीत. या सर्व प्रतिनियुक्तीवरील महानगरपालिकेमध्ये केवळ मलिदा गोळा करून खायला आलेले सहाय्यक आयुक्त यांना परत महानगरपालिकेतून शासकीय सेवेमध्ये पाठवा, अन्यथा त्यांना शिस्तभंग कारवाईचा बेशिस्तपणा दाखवा. परत पाठवा, नाही तर त्यांच्यावर शिस्तभंग कारवाईचा बडगा उभारा, असं महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन वारंवार मागणी करत आहे. आणि या मागण्यांती कालच सोमवारी नागरिकांचा भेटण्याचा दिवस असतो आणि या नागरिकांच्या भेटण्याच्या दिवशी रवींद्र चांगो शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण, परिवर्तन कामगार सेना नाशिक आणि महाराष्ट्र एस टी मंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन या महाराष्ट्र स्टेट पातळीवरती जवळजवळ आमचे 3.5 लाख सदस्य वर्ग या कामगार क्षेत्रातील संपूर्ण महाराष्ट्राचे, मुंबईमधील 50-50 हजार, ठाणे महानगरपालिकेचे 10-15 हजार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 5-6 हजार, वसई विरार महानगरपालिकेचे 5-6 हजार, उल्हासनगर अंबरनाथ 2-4 हजार आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या प्रत्येकातल्या 5-5 हजार कर्मचारी म्हणा, 2-4 हजार कर्मचारी, अशा प्रकारचे सदस्य आमच्या संघटनात्मक पातळीवर त्या तिकडचे प्रतिनिधींनी बनवलेले आहेत. आणि प्रतिनिधी नियुक्त करून त्या प्रतिनिधी त्या क्षेत्रात नगरपालिका, महानगरपालिकेत काम करत आहेत. आणि सर्वत्र हे प्रतिनिधी माझे काम करत असताना रवींद्र शिंदेकडे एक ज्येष्ठ आणि एक अधिकारी या उद्देशाने त्यांचा अध्यक्ष, ऑल ओव्हर महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी यांचा अध्यक्ष या नाते माझ्याकडे सल्लामसलत करून त्या जिल्ह्यातील नगरपालिकेनगर आंदोलन करत असतात. मागच्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही नाशिकमध्ये आंदोलन केलं. MIDC क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या आणि नापीक जमिनीवर MIDC कुठल्या प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे बेजबाबदार MIDCला धडा शिकवण्यासाठी आमचे तिकडचे नाशिकचे प्रतिनिधी विशाल बदरगे यांनी जोरदार आंदोलन करून संपूर्ण MIDC प्रशासनाला वेठीस धरून हे आंदोलन यशस्वी केलं आणि शेतकऱ्यांना भरपाई मिळवून दिली. हा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा विजय आहे, जो त्या स्तरावर केला. तसंच ठाणे महानगरपालिकेमध्ये रवींद्र शिंदे स्थित अध्यक्ष या नात्याने धुरंधर काम करत आहेत, जे 1960 पासून कामगार चळवळ आमची आहे. दिवंगत कामगार नेते, म्युनिसिपल मजदूर युनियन त्या काळची, म्युनिसिपल लेबर युनियन त्या काळची आणि आत्ताचे 6 जुलै 2000 पासून महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन 25 वर्ष अबाधित लढा, 26वे वर्ष वर्धापन दिनाचं आहे आणि लवकरच वर्धापन दिन कार्यक्रम जाहीर होणार आहे. या अंती
सांगू इच्छितो की महानगरपालिकेतली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा शंड आहे, दंड आहे, खंड आहे, कोण काम करत नाही. काल हायवे रोडला विवियाना मॉलचा जो फुटओव्हर ब्रिज आहे, हायवे रोडला विवियाना मॉलचा जो फुटओव्हर ब्रिज आहे, त्या फुटओव्हर ब्रिजला लावलेलं वाढदिवसाचं बॅनर निसटून, हायवेने निसटून एका बाईक स्वराच्या नवरा बायकोच्या डोक्यात पडलं. नशीब ते पुढे गेल्याने मागे पडलं, मागे म्हणजे अंगावरच पडलं, फाटलं. थोडक्यात ते बॅनर हेवी वेट बॅनर नसल्यामुळे, नुसतं कापडी असल्यामुळे कुठली आपत्ती झाली नाही, कुठली दुखापत झाली नाही. परंतु आज वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्यात, बेकायदा बॅनरचा वेळ, कालसुद्धा मी सायंकाळी 8च्या दरम्यान ऑफिसमधून निघालो आणि ऑफिसमधून निघाल्यानंतर मी सर्व महानगरपालिकेचं भवन आहे, महापालिका भवन आहे, ते चौक आहे, त्या चौकालाच पूर्ण बॅनर आमचे शिवसेनेचे नेते राम रेपाळे यांचे आहेत. म्हणजे जरासुद्धा ढिम्मपणा नाही, चिकचिम्मपणा नाही, की लाज लज्जा नाही आहे, अशा प्रकारचं बॅनर हे पूर्ण त्या सरकारला जो सुशोभीकरण केलेलं आहे, ज्याला झाडं आहेत, झाडं झाकायच्याने आपले थोबडे दाखवायचे, काळे आहेत का गोरे आहेत. ते जे फोटो आहेत ते जुने आहेत, जे पोस्ट केलेत. आत्ताचा जो वस्तुस्थिती चेहरा आहे तो लावा ना, मग कळेल कसे आहेत ते, लोकांना दिसेल. ते का लावत नाही, वास्तववादी फोटो लावा ना, असे नकली फोटो नका लावू ना. आधीचे जुने असे मस्त चेहरे फुगलेले जुने फोटो का लावत आहे, आत्ताचे लावा ना फोटो वस्तुस्थितीचे, ते का लावत नाही. ते भीती वाटते का? फ्लेक्स लावायचं ते नीट लावायचं, प्रेझेंट काळातले फोटो लावा ना, आम्ही जसे लावतो. काय माहिती आहे का, जे जे करू ते पापं इथेच फेडायची आहेत, जे जे करू ते पापं इथेच फेडायचे आहेत. त्यामुळे काल मी महानगरपालिकेवरती आयुक्तांचे भेटण्याचे, नागरिकांचा दिवस होता आणि नागरिकचा दिवस होता भेटण्याचा, म्हणून मी भेटण्यात गेलो नियमानुसार. आणि आयुक्त बोलले तुमची भेट बाकी आहे. 2-3 वेळा खाली भेटले, गेटवर बसले, भेट बाकी आहे. मग भेट बाकी असताना जर मी भेटण्यास गेलो नागरिक दिवशी आणि रिसर कार्ड दिलं, व्हिजिटिंग कार्ड दिलं, माझी कार्यकारी अभियंता माझं व्हिजिटिंग कार्ड आहे, ID आहे, कार्ड दिलं आणि माझं भेट ठरली होती. पण ठरली असतानाही भेट न देणं, आयुक्त स्वतः बोलले तुमची भेट शिल्लक आहे. आयुक्त स्वतः बोलले तुमची भेट शिल्लक आहे. सहाय्यक आयुक्त स्वतः बोलले, त्यांचे सहाय्यक स्विसचे गायकवाड यांच्यासमोर बोलले, अतिरिक्त आयुक्त वगैरे त्यांच्यासमोर बोलले तुमची भेट बाकी आहे. त्यांच्या सचिवासमोर बोलले तुमची भेट बाकी आहे. मग मी भेट बाकी आहे तर आज 2 महिन्याने मी सातत्याने दर दिवस आढावा घेऊन जातो, परंतु मला भेटण्याचा दिवस सोमवारी असतो, त्यामुळे मी सोमवारी आलो ना. सोमवारी आलो आणि या नागरिकांनी त्या दिवशी भेट नाकारणं हे संविधानिक घटनेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे संविधानिक घटनेच्या विरुद्ध आहे. म्हणून मी आधीच, मला माहिती आहे भेट आयुक्ताला वेळ नसताना मिळणार आणि ते नाकारणार, म्हणून मी तयारी पूर्णनिशी अर्धनग्न करण्याच्या तयारीनिशी गेलो होतो. त्यामुळे मी बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलले आणि पुजाऱ्यासारखा गणवेश केला. तिरंगा राष्ट्रीय ध्वज खांद्यावर घेतलं, तिरंगा राष्ट्रीय ध्वज खांद्यावर घेतलं आणि धोतर नेसलं आणि धोतर नेसून भेटण्यासाठी निघालो. आयुक्तांच्या कर्मचारी सुरक्षा रक्षणाने गेटच बंद केला आयुक्ताच्या दालनाचा, त्यामुळे मला जाता येईना. आणि मी म्हटलं मला आत्ताच्या आत्ता भेट पाहिजे. आणि मला जर भेट नाही नाकारली त्यामुळे उग्र झाल्यामुळे मग मी जे काही नियमाने संविधानिक ते बोललो, आयुक्ताला निलंबित करा. आणि आयुक्त निलंबित झाले पाहिजे, कारण जो काळबेरं चालू आहे महानगरपालिकेत, सावळं गोंधळ, सेवा नियमावलीचा भ्रष्टाचार, विविध कामांचा भ्रष्टाचार, सेवा नियमावलीचा भ्रष्टाचार, विविध कामांवरचे नियमबाह्य पदे आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. माझे 30 मुद्दे आहेत, 60 पत्रे आहेत आणि युनियनचे 3 तारखेला 3 जूनला मी अर्धनग्न उपोषण केलं होतं. प्रशासनाने मला पत्र दिलं की लवकरच मागणीचा विचार करण्यात, आणि त्या अनुषंगाने गोदापुरी उपायुक्त मुख्यालय यांच्याशी दालनात माझी मीटिंग झाली आणि ते बोलले मी परिपत्रक त्या विभागाला परिपत्रक जारी करतो. गोदापुरी काय बोलले, what Godapure says, I will issue the circular
to all departments. I issue the circular. I will issue what Godapure said, DMC, Thane Mahanagarpalika. What DMC said, Thane Corporation, with meeting with me, that said, I issue the circular to each and every department wherever your letter is going. Wherever your letter goes. And I put up the circular to give the report of each and every letter. मग ते कुठं दिलं? गोदापुरे म्हणाले, मीटिंग झाली मागील महिन्यात, मी तुमचं प्रश्नांबाबतच्या मुद्द्यावर परिपत्रक सगळ्या विभागाला पाठवून त्या परिपत्रकांती मी तुमच्या पत्राची काय काय कारवाई झाली ते अहवाल मागवतो, परंतु अद्याप त्याचा अहवाल नाही. कुठले प्रश्न मार्गी नाही. कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न आहे, वेतनवाढीचा प्रश्न आहे, 10-20-30चा फरकाचा प्रश्न आहे, 7व्या वेतनाचा फरक पुरेपूर दिलेला नाही, 6व्या वेतनाचे 1 लाख रुपये कापले ते दिलेले नाही. असे अनेक प्रश्न आहेत. आणि ठेकेदार लोकांचे, कोविडपासूनचे ठेकेदार लोकांचे पैसे दिलेले नाहीत. हे संपूर्ण आणि स्वतः माझे सेवानिवृत्तीनंतर माझे थकीत बिलं दिलेली नाहीत. मग या संदर्भ प्रश्नासाठी मी आयुक्तांना भेटायला येतोय ना, आणि आयुक्ताला भेटायला येतो, आयुक्तांना भेट नाकारली, त्यामुळे उग्र स्वरूप मला आंदोलनाचं करावं लागलं आणि मी केलं अर्धनग्न. त्यात हे आंदोलन करण्यास भाग पडण्यात प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाने जर वेळेस भेट दिली असती तर माझं आंदोलन झालं नसतं. प्रशासनाने मला भेट दिली नाही, त्यामुळे वेळीच आंदोलन झालं नव्हतं. आणि सिक्युरिटी दरवाज्यावरचे काय सांगतात, परमिशन नाही, परवानगी नाही, हे नाही ते नाही. एक तर खाजगी सिक्युरिटी आहे आपल्याकडे, त्याला परवानगी नाही, महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, आणि महानगरपालिका खाजगी सुरक्षा का पोचते? हा माझा पहिला प्रश्न आहे. महानगरपालिकेकडे द्यायला पैसे नाहीत तर महानगरपालिका खाजगी सुरक्षा का पोचते? हा प्रश्न आहे. आणि अतिक्रमणचा दुरंदर विषय आहे. अतिक्रमण अनधिकृत बांधकामाचा दुरंदर विषय. अतिक्रमण हे फ्लेक्सचा विषय. जो तो उठसूट फ्लेक्स नाक्यावर लावतो. काल अपघात होता होता वाचलं. जर दुर्घटना झाली असती, जर एखादा बळी गेला असता तेव्हा जागे झाला असता. नुकताच मागच्या आठवड्यात जो वृष्टी झाली, झाड पडले, झाडं कोसळली, त्याच्या एका वृद्धाच्या डोक्यात झाड पडलं, तो बिचारे मेला. आणि आता बातम्या आल्यात पेपरमध्ये, दुर्घटनाग्रस्त नागरिकांचा, दुर्घटनाग्रस्त जखमींचा उपचार ठाणे महापालिका उचलणार. दुर्घटनाग्रस्त व्यक्तींचा उपचार, आपत्तीग्रस्त जखमींचा उपचार खर्च महापालिका उचलणार. आज अशा बातम्या आल्यात. ठाणे प्लस आलेली आहे, ठाणे वैभवला आलेली आहे, तेच तुम्हाला दाखवतो. आणि बेकायदा बॅनरचा विळखा. आता बेकायदा बॅनर कोणतं हे पहा. सर्कल आलं, महापालिका भवनचं सर्कल आलं. महापालिकेचं भवनचं सर्कल दिसतं का? महापालिका भवन सर्कल दिसतं. हा हे मी कालच, माझ्या पण काही लक्षात आलं, मी पण काल व्हिडिओ लाईव्ह केलं आणि अतिरिक्त आयुक्त 2 यांना पाठवलं की तात्काळ कारवाई करा. आता पुढचा प्रश्न आहे, नितीन कंपनी सिग्नलवर AIची नजर, अशी बातमी आली आहे की त्याच्यामध्ये काय म्हटले, वाहतूक नियमन करण्यासाठी आता AI नजर ठेवणार. AIद्वारे आता AI कसं काय नियंत्रित करणार ट्रॅफिक, तोच मला कळत नाही. AI ड्रॉईंग करू शकतो, AI निकाल देऊ शकतो, लिहू शकतो, ड्रॉईंग करू लिहू शकतो, सगळीकडच्या फोटोग्राफी करू शकतो. AI काय नियंत्रण होणार ट्रॅफिकचं? काय AI सिग्नलला उभं राहणार? AI ट्रॅफिक सिग्नलचं काय नियमन करणार? AI प्रत्येक सिग्नलवर उभं राहणार का? नाही. प्रकल्पांचे झाले ओझे, थांबापा काढणार कर्जरोखे. आता प्रकल्पांचे ओझे होणार ना. 400 कोटी म्युनिसिपल आणि ग्रीन बॉन्ड मंजुरीसाठी प्रस्ताव महासभेत. आता हे हसण्यासारखं आहे. मागे पहिल्या महासभेपूर्वी एक अशीच बातमी आली की ठाणे महानगरपालिका उभारणार नाल्यातल्या पाण्यासाठून महसूल. आता नाल्यातून पाणी वापरून महसूल कसं काय गोळा करणार? त्यासाठी होल्डिंग पॉईंट बनवावे लागतील ना, टायडल गेट बनवावे लागतील ना, पंप आणि संप प्रोजेक्ट करावे लागतील ना. 600 कोटीचा DPR आपला त्यासाठी मंजुरी आणि 500 कोटी उर्वरित नाले, असा 1100 कोटीचा DPR सँक्शन 2016मध्ये रवींद्र शिंदेने केलं, 2016-17च्या याच्यामध्ये कार्यरत असताना. मग त्या DPRची जर अंमलबजावणी केली तर ते शक्य आहे ना महसुलाचं. त्याची होत नाही.
आणि 400 कोटीचे कर्ज रोखे घेऊन जर महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत तर महानगरपालिका कुठल्या ग्राउंडवर कुठल्या बेसिसवर मोठमोठे विकास प्रकल्प जे आता चालू आहेत ते करत आहेत. नुकतंच गडकरी रंगायत त्यांच्या नूतनीकरणाचा जे धोकादायक स्ट्रक्चरली असताना वर्ग 1 असताना ते तोडलं नाही. न तोडता त्याचा अंदाज करता स्ट्रक्चरल ऑडिट न करता 26 कोटी झाला आणि 26 कोटी काम पूर्ण झाल्यावर त्याचा 36 कोटीवर खर्च गेला. जर तुम्ही वेळेस स्ट्रक्चरल ऑडिट केलं असतं तर जो खर्च 36 कोटीवर तर तो आधीच नियंत्रणात आला असता ना. हे प्रशासनाचे नगराभियंत्याची जबाबदारी आहे. आता शिवाजी मैदानातील धर्मवीर टॉवर हा धोकादायक नव्हता तरी त्याचा तोडून नवीन प्रस्ताव केला 100 कोटीचा. ठाणे महानगरपालिकेचं भवन सेवा भूखंडावर रेमंडच्या करतायत 500 कोटी महानगरपालिका का खर्च करते आणि काय गरज आहे 500 कोटी? आपल्या 4 माळ्याच्या ऑफिसमध्ये कोण बसवत नाही, 4 माळ्याच्या ऑफिसमध्ये कोण बसत नाही, कोण अधिकारी दिसत नाही आणि आपण 500 कोटीचं 32 माळ्याचं महानगरपालिका भवन बांधलं आणि त्याच्यावरही घटनाबाह्य TUMC नावाची कंपनी PMC म्हणून जिची निविदाच रद्द झालेली आहे, जिची निविदा 7/9/2024ला संपलेली आहे आणि संपलेली असली तरी 3 मुदतवाढ कशा आणि घटनाबाह्य नियुक्ती आहे. तर ह्याच्यावर कोणी महानगरपालिकाचं प्रशासन शंड आहे, बोलो ना शंड आहे. एकही अतिक्रमण करत नाही, 354 फुटपाथवर ते स्टॉल काढत नाही, कॉफी शॉप दिलेले आहेत. हे असे फ्लेक्स बोर्ड एका रस्त्याला किती फ्लेक्स लावायचे काहीतरी नामांकन असेल ना. एका रस्त्याला किती फ्लेक्स लावायचे नामांकन आहेत ना, नाही आहेत. आता रेमंडजवळ अनधिकृत फ्लेक्स लागलेला आहे. टॉयलेटवरचा जो आहे ना रेमंडच्या गेटजवळ पहिल्याच गेटजवळ रेमंडचा पहिला गेट आहे जो मैदान आहे त्या पहिल्या गेटजवळ एक टॉयलेट आहे, कॅडबरी कंपनीचं टॉयलेट. काळा मार्बल आहे, काळा ग्रॅनाईट आहे आणि तो टॉयलेट पूर्ण त्याला डिजिटल बोर्ड केलं आहे आणि ते पूर्णतः अनधिकृत आहे. मी पहिली काम चालू असताना मागच्या 2025 मेमध्ये तक्रार दिलेली आहे लिखित, पण त्याच्यावर कारवाई नाही. म्हणजे अशा प्रकारचं विभाग अतिक्रमण आणि अधिक बांधकामांना कारवाई देतात आणि माझ्यासारखा अधिकारी माझे अधिकारी आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी अध्यक्ष भेटायला गेले असता ह्याच प्रश्नसंदर्भात भेट नाकारतात. नाकारल्यामुळे मी उग्र झालो, मी आंदोलन केलं अर्धनग्न. त्यात चूक काय झालं आणि हे झाल्यानंतर मला 3:30ला भेटायला बोलवतात आणि नंतर संध्याकाळी गेल्यानंतर बोलतात तुम्हाला 7 दिवस प्रवेशबंदी महानगरपालिकेत. हे कोण ठरवणार? प्रवेशबंदी आहे मग द्या मला लिखित पत्र द्या की रवींद्र शिंदेला ठाणे महानगरपालिकेत 7 दिवस प्रवेशबंदी. कशासाठी? मी काय अतिरेकी आहे? मी काय गुंड आहे? एक माझी कार्यकारी अभियंता आहे आणि अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा आहे. कामगारांच्या प्रश्नासाठी मागण्याचं कुठलं राजकीय आंदोलन करत नाही आहे. माझं आंदोलन कुठलं राजकीय नाही, संविधानिक आंदोलन आहे, कामगारांच्या प्रश्नाचं आंदोलन आहे. जे बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार संघटना घडविला त्या कामगार संघटनेचं आंदोलन आहे. त्याच्यानुसार मी करतो आणि माझा आरोप आयुक्तावर रास्त. त्यामुळे आयुक्ताला निलंबन करा. आतासुद्धा मी तेच बोलणार, आयुक्ताला निलंबन करा, आयुक्ताला निलंबन करा. आतासुद्धा तेच बोलणार मी. उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मंगळवारी जे काय पाहणी झाली, सोमवारी आले हॉस्पिटलवरून, तिथे मंगळवारी आपत्कालीन कक्षामध्ये मॉनिटरिंगवर पावसाच्या परिस्थितीची पाहणी झाली. जेव्हा मी आयुक्तांसमोर उपमुख्यमंत्र्यांना बोललो, साहेब आपल्याकडे कर्मचारी तुटवडा आहे. हो म्हणे, मी आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे आणि मी थेट बोललो हे आयुक्तांना सस्पेंड करा. मला बोलायचं का दाबतं? मला बोलण्याचा दाबण्यापेक्षा आयुक्तांना सस्पेंड करा, निलंबित करा. आयुक्त काम नाही करत असं थेट बोललो ना. मग त्यात काय, काम केलं तर तुमची प्रशंसा होईल. उपमुख्यमंत्री स्वतः बोललेत एकनाथरावजी, काम केलं तुमच्या कामाची प्रशंसा होईल, काम नाही केलं तर निलंबन होईल. काम चांगलं केलं तर तुमची प्रशंसा होईल, काम नाही केलं तर तुमचं निलंबन होईल. हे रास्त आहे ना, बरोबर आहे ना. मग आयुक्त निलंबित झाले पाहिजे. सहाय्यक आयुक्तच काम करत आहेत, आयुक्तांना निलंबन व्हायला पाहिजे. एवढं सांगायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.